नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे। पुढील भागामध्ये आपण एक अशी गोष्ट बघणार आहोत जिथे एक साधं काम आणि एक साधी भेट आणि एक साधी स्त्री जे सगळं काही उलटून टाकणार आहे आणि ती म्हणजे सरोजा। हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे। पण हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर भागाच्या सुरुवातीला आपण असं बघतो की दिवस नेहमीसारखाच सुरू झालेला होता। नयनताराच्या घरामध्ये कामाच्या गडबडीचा माहोल असतो आणि घरात पाहुणे पण येणार आहेत, त्यामुळे सगळे जण तयार झालेले आहेत आणि तयारी करण्यामध्ये पण व्यस्त आहेत। स्वयंपाकघरामध्ये सरोजा असते आणि तीच घरातील जुन्या काळापासूनची कामवाली आहे आणि तिच्या नेहमीच्या शांतीने आणि प्रेमळपणे सगळं सांभाळत होती आणि घरातल्या सगळ्यांना ती आपलीच वाटायची। तिच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायला लागलेले आहेत, पण तिच्या चेहऱ्यावरती नेहमीच एक गूढ शांतता असायची, ती आज तिच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हती। त्याच दिवशी दुपारी नयनताराच्या घरी आली निंगी, कमळीची ओळखीची म्हणजेच कमळीची मैत्रीण आणि गावाहून नुकतीच ती मुंबईला आलेली होती। ती नयनताराला काहीतरी पेपर्स द्यायला आली होती आणि घरात शिरताच निंगीला चेहरा बघण्यासारखा होतो आणि तिचा चेहरा तिथेच स्थिरावतो, कारण तिच्या नजरेसमोर उभी होती सरोजा। निंगी थक्क होऊन बसते आणि अगं, ही तर सरोजा काकू आहे ना, हीच ना ती जी काही दिवसांपूर्वी आपल्या गावावरती आपल्याला दिसली होती, पण आता इथे आणि तीही नयनताराच्या घरी काम करताना। सरोजा त्यावेळी चहा बनवत असते। ती निंगीकडे पाहते आणि क्षणभर थांबून जाते आणि मग काही न बोलता तिचं काम सुरू ठेवते। निंगीच्या चेहऱ्यावरती गोंधळ स्पष्ट दिसतो। तिला असं वाटतं, ही तर तीच आहे, पण ती माझ्याकडे का बघत नाही आणि बघते तरीही का बोलत नाही। ती मनामध्ये विचारते, ही इथे काय करत असेल आणि कमळीला माहिती असेल का हे सगळं। नयनतारा जी तेवढ्यातच हॉलमध्ये येते आणि हसूनच म्हणते की ही आमची सरोजा आहे, किती छान स्वयंपाक करते बघ, तिच्या हातच्या पुरणपोळ्या तर अजूनही विसरता येत नाहीत। निंगी जबरदस्त थक होते आणि सरोजा मात्र शांतपणे म्हणते, हो मॅडम, मी मॅडमसाठीच काम करते आणि आता जगायचं तर कोणासाठी ना काही जगायसाठी करावंच लागेल। पण त्या शब्दांच्या मागे दडलेलं होतं काहीतरी खोल दुःख। त्यावेळी निंगीला जाणवतं की सरोजा काहीतरी लपवत आहे। तिच्या नजरेत एक भीती आहे, पण तितकीच ती समाधानाची झलक पण दिसते। काम संपल्यावर ती नयनतारा थोडा वेळ बाहेर जातात आणि तेव्हाच निंगी आणि सरोजा दोघेही एकट्या असतात। निंगी हळू आवाजातच विचारते की सरोजा काकी, तू इथे कशी? आणि तू तर म्हणाली होतीस ना की मी गावातच थांबणार आहे आणि तिथेच स्थायिक झालेली आहे। सरोजा काही क्षण गप्प बसते, पण मनामध्ये कुजबुजते आणि म्हणते, नशिबाच्या वळणांनी माणसाला कुठे नेईन हे सांगता येत नाही ग निंगी। मी इथे आहे, पण हे कुणालाही सांगू नकोस, विशेषतः कमळीलाही नाही। निंगी आश्चर्यचकित होते आणि कमळीला का नाही सांगायचं असं तिला मनामध्ये विचार येतात। ती तर तुझी किती काळजी करते आणि ती तुझी सख्खी मुलगी आहे, तरी सुद्धा तिला का नाही सांगायचं। सरोजा नजरा चुकवते आणि डोळ्यात थोडं पाणी येतं तिचा आणि ती म्हणते, तिच्यासाठीच सांगू नको म्हणते। काही गोष्टी सांगितल्या की नाती तुटतात, मी नाही इच्छित की ते तुटावेत, असं सरोजा निंगीला म्हणते। तेवढ्यातच नयनतारा परत येते आणि दोघीही जण तिथेच गप्प होतात, पण निंगीच्या मनामध्ये विचारांचा पूर सुरू होतो। ती खूप विचार करते की असं काय झालंय। ती घराबाहेर पडते, पण तिच्या मनामध्ये एकच प्रश्न घुमत असतो की सरोजा काकी काहीतरी मोठं लपवत आहे, पण काय ते तिला माहीतच नाही पडत। आता ती संध्याकाळी कमळीला भेटते आणि कमळी तिला विचारते, काय ग निंगी, भेट झाली ना नयनताराच्या घरी? आणि
ते पेपर्स दिले का? निंगी थोडी गोंधळते आणि ती कमळीकडे पाहते, पण काहीच बोलत नाही. कमळी परत म्हणते, काय ग निंगी, काय झालं तुला? तेव्हा निंगी हसते, पण त्या हसण्यामागे खूप काही दडलेलं असतं. ती विचार करते, जर मी हे सांगितलं तर सगळंच बदलून जाईल, पण जर गप्प राहिले तर एक गूढ कायमचंच लपून राहील. आता तिला काहीच सुचेनासं होतं आणि निंगीला विचार येतो की कमळीला सांगू का नको सांगू. रात्री ती आरशात स्वतःकडे पाहते आणि मनात विचार करते की हे सांगायचं की नाही. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो आणि स्क्रीनवरती नाव दिसतं सरोजा काकीचं. तिचे हात थरथरतात आणि ती फोन उचलते. तेवढ्यात सरोजा तिकडून हळू आवाजात म्हणत असते की निंगी, काही गोष्टी सांगितल्या तर लोक जखमी होतात. तू शांत राहा, बाकीच्या नशिबावरती सोड, असं म्हणते आणि ती फोन कट करते. आणि तिथेच गोष्ट संपत नाही, पण तिथून गोष्ट सुरू होते. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी नयनताराच्या घरात काहीतरी घडणार असतं, जे सरोजाच्या रहस्याला पूर्णपणे उघड पाडणार असतं. मग मित्रांनो, निंगी काय करेल? ती कमळीला सगळं सांगेल का, की सरोजा काकीच्या विनंतीचा मान ठेवेल? आणि सरोजा नेमकं काय लपवते हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा भाग आणि आमचा चॅनल बघत राहा. कारण पुढच्या वेळी नयनताराच्या घरात येणारं वादळ सगळ्यांच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. पण याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.